तर मी कारवाईला घाबरत नाही असं म्हटलेलं आहे संजय गायकवाड यांनी। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गायकवाड प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आता संजय गायकवाड असं म्हणतायत की मी कारवाईला घाबरत नाही। पेवरा आहे, त्याच्यामुळे याला काय चड्डी गँग म्हणणं हे त्यांच्या आखलेचं ताले तोडणं आहे। या घटनेनंतर अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र देवेंद्र फडणवीसांनी आज चौकशीचे आदेश दिले। पोलिसांना सांगितलं की योग्य ती कारवाई करा, म्हणून कारवाई होईलच। बघा, पहिली गोष्ट तर कारवाई होईल, तर मी काही कारवाईला घाबरत नाही। मी कायदा हाती घेतलेला आहे, जे होईल त्याला मी सामोरच जाईल आणि मी जाणीवपूर्वक केलेलं आहे, कारण तक्रारी करून काहीच उपयोग होत नव्हता आणि म्हणून मला या मार्गाने इच्छा नसताना जावं लागलेलं आहे, जाणीवपूर्वक जावं लागलेलं आहे। मला माहिती आहे की मी चुकीचं करतो, पण ते मी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याची काही पर्वा करत नाही। आणि काय अजून तर फिर्यादीनंच तक्रार दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे काय आणि मारहाण करायला ते काय का फार जीव घेणे मारहाण आहे का, त्याचा काय जीव घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। एक छोटी मोठीशी त्याला काही सबक शिकावा म्हणून त्याला आपण केलेला थोडासा एक प्रसाद दिलेला आहे। तुमचं काही देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं झालं का? तुम्ही भेटणार होता त्यांना? नाही, मी काल रात्री आल्यामुळे माझी त्यांची भेट झाली नाही, पण मी भेटेल त्यांना। शेवटचा प्रश्न, तुमच्या राजीनाम्याची मागणी होती या सगळ्या प्रकरणावर। कोण करतं आमच्या राजीनाम्याची मागणी? विरोधी पक्ष। विरोधी पक्षाला धंदा काय आहे? बाळासाहेब ठाकरेंनी जे काम केलं होतं 66 वर्षापूर्वी, तेच मी आज केलेलं आहे। हिंद उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर सगळ्यात पहिले या साऊथ इंडियन लोकांना, ज्यांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लागले होते, यांना तिथून हाकलण्याकरता बाळासाहेबांनी आंदोलन छेडलं। ज्या साऊथ इंडियन लोकांनी मुंबईमध्ये येऊन डान्स बार चालू केले, डान्स बार नंतर त्या लोकांनी लेडीज बार चालू केले, महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त केली, महाराष्ट्र नासवायचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात तरुणाईचा पैसा लुबडून त्या ठिकाणी घेतला आणि त्या नवीन शेट्टीच्या हॉटेलवर मी कारवाई केली किंवा त्याच्यावर कारवाई केली, तर या साऊथ इंडियन शेट्टीचा या लोकांना आज पुळका का येऊन राहिला? एकीकडे तुम्ही मुंबईतल्या इतर लोकांच्या थोबाडामध्ये मारता, ही भानगडी करता, पण मी जर या साऊथ इंडियन मला जर सरळ केलं असेल, जे बाळासाहेबांनी करायला सांगितलं, तुम्ही काय चूक केली? मी काय चूक केली? नक्कीच।